नमस्कार. मुलींना शिक्षण का महत्त्वाचं हा प्रश्न जितका साधा वाटतो तितकेच त्याचे उत्तर आपल्या समाजाच्या भविष्यासाठी निर्णायक आहे. मी तुम्हाला सांगते, मुलींचं शिक्षण हा फक्त त्यांचा वैयक्तिक हक्क नाही, तर आपल्या देशाची प्रगती आणि आपल्या कुटुंबाची शक्ती आहे. विचार करा, जर एका मुलीला शिक्षण मिळालं तर काय होतं? ती स्वतःच्या पायावर उभी राहते. तिच्यात योग्य अयोग्याची निवड करण्याची क्षमता येते, ज्याला आपण डिसिजन मेकिंग पॉवर म्हणतो. शिक्षणाने तिच्यात आत्मविश्वास निर्माण होतो आणि ती तिची स्वप्न पूर्ण करू शकते. पण याचा फायदा फक्त मुलीलाच होतो का? नाही. शिक्षित मुलगी फक्त एक व्यक्ती नसते, ती 2 कुटुंबांना जोडणारा आणि शिक्षित करणारा आधारस्तंभ असते. शिकलेली आई तिच्या मुलांच्या आरोग्याची, शिक्षणाची आणि त्यांच्या पौष्टिक आहाराची जास्त काळजी घेत असते. यामुळे कुटुंबातील दारिद्र्य दूर व्हायला मदत होते आणि पुढची पिढी जास्त सुशिक्षित होते. शिक्षणामुळे बालविवाह, अंधश्रद्धा आणि आरोग्याच्या समस्या कमी होतात आणि एका विकसित समाजाची निर्मिती होते. आजही आपल्या समाजात अनेक ठिकाणी मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवलं जातं. जुन्या रूढी, आर्थिक अडचणी आणि सुरक्षिततेचा अभाव ही काही प्रमुख कारणे आहेत. पालकांनो, मुलींच्या शिक्षणाला कधीही खर्च समजू नका. ती भविष्यातील गुंतवणूक आहे. तुमच्या घरात किंवा आजूबाजूला कोणी शिक्षणापासून वंचित असेल तर त्यांना मदत करा. लक्षात ठेवा, जोपर्यंत प्रत्येक मुलगी शिकणार नाही तोपर्यंत आपला देश प्रगती करू शकणार नाही. मुलीच्या शिक्षणाला प्राधान्य देणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. चला, आपण सगळे मिळून बेटी बचाओ बेटी पढाओ हा नारा फक्त बोलण्यात नाही तर आपल्या कृतीत आणूया.